चला तर मित्रांनो, अजून एका नवीन ब्लॉग. बरं तर लय दिवसानंतर ब्लॉग येतोय परत एकदा. तर आजच्याला पहिल्यांदाच सुरुवातीला सकाळी गेलो शेताला आणि शेताला जाऊन मोटर चालू केली. तर मोटरीच्या डब्याला तर आपल्या काय कुलूप नाहीये, वायरीनेच आहे तसं ती पॅक केलं. आणि तिथनं आला कौशल बायाचा फोन की चला आजच्याला पावाय जाऊ. तर मी केला ओमकार बायाला फोन, चल वांक्या पावायला. तर ओमकार बाय एकदमच तयारीत शॉर्ट बीट घालून पावायला. तर ही आमची तिघांची जोड चला रायनीत चाललेलो आहे. तर हिरे आल्यावर बघितलं तर काय आमच्या आधीच पोरं येऊन पावाय सुरू झाली ती. मग मी पण काय मागं सरकतो काय, काढलं पोराला बाजूला आणि डायरेक्ट वरनं उडी. तर वरनं ही रिटेक घ्या चला यू. हिरे आल्यावर काय बघितलं तिथं विलायती चिंच होत्या. तर या चिंचांबद्दल ज्याला माहित नाहीये त्याला माहित नसेल आपल्याला काय करायचं. तर इथनं थोडीफार चिंच काढायचं बघितलं, पण चिंच काढता काढता माझी काठीच तुटली ती. तर कशी बशी चिंच खाली काढली आणि ओमकार बाईन ती खाली बुडावली. तर त्यानंतर आलो बारक्या पोराला पावा शिकवायला आम्ही. तर ओमकार बाईन हातात काठी घेतली आणि बारक्या पोराला वरनं उड्या मारायला लावली. पहिलं पोरग तर लय जाबाज निघालं आणि दुसऱ्या पोराचं काय सांगायला नको, गाड्याने डायरेक्ट वरनच मुटका टाकला. बघा कसा आणतो या. हा गावाकडची पोरं म्हणजे नाद नाही करायचं बाई. त्यानंतर आमचा मोठा वाघ उडी टाकायला ज्यांनी 4 तास लावला तुम्हाला सांगतोय मी, इतका घाबरला. शेवटी हाणली त्यांनी उडी और मैं आसमान की ऊंचाइयों में आणि हाणली बाबा. चला ते इथनं डायरेक्ट संध्याकाळी आपण जाऊया व्हॉलीबॉल खेळा, कारण व्हॉलीबॉल खेळल्याशिवाय काय आपल्याला जमत नाही. तर व्हॉलीबॉलचा डाव तर एकदमच दाबात चाललेला. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.